महाराष्ट्रात आता 5 दसरा मेळावे सुरू झाले आहेत. मात्र यापूर्वी सर्वात लक्षवेधी होता तो बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगड इथं नव्यानं सुरू झालेला मेळावा. मराठा आरक्षणाचे लढववे नेते मनोज जरांगे पाटील यांनी यावर्षीपासूनच या मेळाव्याची परंपरा सुरू केली आहे. विचारांचं सोनं लुटण्यासाठी ते मेळावे घेतले जातात असे दावे आयोजक करतात. मात्र यातून राजकीय संदेश देण्याचे त्यांचे मनसुबे कधीच लपून राहिलेले नाहीयेत. किंबहुना लाखोंच्या संख्येने येणाऱ्या गर्दीलाही हेच अपेक्षित असतं. त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी राज्याच्या राजकारणात उलथापालथ घडवून आणण्याचा संदेश नारायणगडावरून दिलाय. म्हणजेच लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला आहे. पण त्यामागची रणनीती काय आहे हे अजून त्यांनी उघड केलेले नाही. जरांगे आपले उमेदवार उभे करणार की पुन्हा आघाडीलाच अप्रत्यक्ष फायदा पोहोचवणार, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या विश्लेषणातून. नमस्कार, मी समीक्षा. मनोज जरांगे पाटील 14 महिन्यांपूर्वी त्यांना बीड व जालना जिल्ह्यातील काही मोजक्या लोकांशिवाय अन्य कुणीही ओळखत नव्हतं. मात्र गेल्या वर्षी त्यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं अमरण उपोषण, रास्ता रोको आंदोलन व त्यावर पोलिसांनी केलेला लाठीमार या घटनांमुळे जरांगे पाटील हे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर पोहोचलंय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीसाठी त्यांनी आतापर्यंत 7 उपोषणं केली आहेत. सुरुवातीच्या 2-4 उपोषणाची सरकारनेही गांभीर्यानं दखल घेतली नाही, काही आश्वासनं दिली, पण जोपर्यंत निर्णय हाती पडत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही या निर्णयावर जरांगे ठाम आहेत. त्यामुळे आता सरकारनेही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे. पण दिलेली आश्वासनं न पाळण्याची मोठी किंमत सत्ताधारी महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोजावी लागली. मराठ्यांवर अन्याय करणाऱ्यांना पाडा असा संदेशच त्यावेळी जरांगे यांनी दिला आणि महायुतीची खासदार संख्या 41 वरून थेट 17 पर्यंत घसरली. तेव्हा कुठे सरकारला जरांगेंच्या ताकदीचा अंदाज आला. गेल्या वर्षभरात मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी राज्यभर अनेक सभा घेतल्या. त्याला लाखोंच्या संख्येनं मराठा बांधवही उपस्थित होत होते. पण ही गर्दी जरांगेंचं ऐकून सत्ताधाऱ्यांविरोधात एकट्टा मतदान करेल याची खात्री सत्ताधाऱ्यांना नव्हती. मात्र त्यांच्या भ्रमाचा भोपळा लोकसभेत फुटला. आता विधानसभेलाही जरांगेंनी सरकारला जेरीस आणण्याची रणनीती आखली आहे. श्री क्षेत्र नारायणगडावर घेतलेला दसरा मेळावा हा त्याचाच एक भाग म्हणावा लागेल. या मेळाव्याला लाखोंच्या संख्येनं लोक आले होते. त्यातील बहुतांश मराठा बांधवच होते. त्यांच्या समोर बोलताना जरांगे यांनी सरकारला शेवटचा अल्टिमेटम दिलाय. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आम्हाला आरक्षण द्या, नाही तर उलथापालथ करू असं सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा दिलाय. जरांगे यांनी यापूर्वी विधानसभेला आपले उमेदवार उभे करण्याचा मनोदय बोलून दाखवला होता. पण आताचा त्यांच्या भाषणाचा टोन पाहता जरांगे उमेदवार उभे न करता पुन्हा महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना पाठिंबा देऊ शकतात अशी चिन्ह दिसत आहेत. कारण जरांगेंनी उमेदवार उभा केला की सत्ताधाऱ्यांविरोधातील मतांची आघाडी व जरांगेंच्या उमेदवाराला मिळणाऱ्या मतात विभाजन होईल. त्याचा सत्ताधाऱ्यांनाच फायदा होईल. सत्ताधाऱ्यांना तर हेच हवं होतं. मात्र ती संधी त्यांना जरांगे मिळवू देणार नाहीत. म्हणूनच दसरा मेळाव्यात त्यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली नाही. काही पत्ते अजूनही गुपित ठेवलेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर बैठक घेऊन पुढची रणनीती समाजाला सांगू असं त्यांनी सांगितलं. पण त्यांचे सर्व डावपेच हे सत्ताधाऱ्यांविरोधातच असतील हे लपून राहिलेलं नाहीये. त्यामुळं लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही सत्ताधाऱ्यांना जरांगेंचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. लाखोंच्या गर्दीसमोर भावनिक होऊन जरांगे म्हणाले, मला संपवण्याचं षडयंत्र केलं जात आहे. मला चारही बाजूंनी घेरलं जात आहे. मी असो अथवा नसो, समाजाची एकी ठेवा, समाजाची मुलं मोठी करा, समाज संपू देऊ नका, तुमच्या लेकरांना गुलाल लावा असं सांगत त्यांनी आपल्याच म्हणजेच मराठा समाजाच्याच उमेदवारांना विजयी करण्याचा अप्रत्यक्ष कानमंत्रच दिला आहे. समजणारे लोक हा संदेश समजून गेले व पुढे काय करायचं याची चर्चा ही घरी परतताना गर्दीमध्ये सुरू होती. लोक गर्दीतून म्हणत होते, निवडणुकीची भूमिका जाहीर करा. पण जरांगेंनी तो विषय सस्पेन्स मध्येच ठेवलाय. आचारसंहिता सुरू झाल्यानंतर बैठक घेऊन मी पुढील भूमिका स्पष्ट करेल. मात्र मी जे करेल ते समाजाच्या हितासाठी असेल, समाजाला न्याय मिळावा यासाठी असेल. त्यामुळे या भूमिकेसोबत तुम्ही राहा असं सांगून जरांगेंनी सर्वांचीच उत्सुकता वाढवली. आचारसंहिता लागल्याच्या नंतर जे सांगाल ते सगळ्यांनी करायचं. एक विचारानं सांगा, करणार का? कारण इथून मला तुम्हाला डिसिजन देता येत नाही. आणि शेवटचं सांगतो आणि सुट्टी देतो, यांचं सगळं बघायचंय. गडबड करू नका. कोणची गडबड? काय काय म्हणतात पटकून सांगा. लय जवळ आले, टाइम पाहिजे. टाइम पाहिजे म्हणतात. काय टाइम पाहिजे तुम्हाला? 13 महिन्यापासून केलं काय मग आपण?
आपली तयारी आपली पक्की आहे 13-14 महिन्यापासून, टेन्शनच घेऊ नका. त्यांचं बघायचंय काय करते ती. त्यांनी सगळं केल्याशिवाय आपला निर्णय घ्यायचा नाही. आणि त्यांनी सगळं केलं की त्यांचं सगळं गणित हिसकून टाकायचं. एकीच उलटा निर्णय घ्यायचा. आता निवडणुका जाहीर झाल्यावर जरांगे प्रत्यक्ष काही भूमिका घेतात की फक्त पाडापाडीचे संदेश फिरवतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मधून जरूर सांगा.